हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळचे 9 वाजलेत आता. तर नाश्त्याची वेळ आहे. मी चहा बनवलाय, चहा घेतोय आम्ही आता. आज राघवचा आहे वाढदिवस, तर आम्ही आज घरीच सेलिब्रेट करणार आहे आणि मोठा बर्थडे आम्ही सॅटर्डेला पार्टी देणार आहे. तर इथे आहे आपला राघव. हॅपी बर्थडे. तर मी चहा ठेवलाय आणि माझ्या मिस्टरांना नाश्ता द्यायचा. त्यांनी आज घरनं काम करायचं ठरवलं, म्हणजे वर्क फ्रॉम होम करणार आहे. सो वर्क फ्रॉम होम करणार म्हटलं तर दिवसभर माझं काम चालू राहील. तर मी आधी चहा देते आणि मग त्यांना नाश्त्याचं बघते. अंघोळ वगैरेही करायची, त्यालाही घालायची राघवला. नमस्कार मंडळी. तर आत्ताच माझी अंघोळ वगैरे झाली, राघवची राहिली अजून आणि आता 11 वाजायला आले. तर मला आवरायचं अजून, पसारा आवरणार आहे आणि गावची रूम मी क्लीन करून ठेवली. तिथे फक्त झाडू मारायचं आणि पुसून घ्यायचं, बाकी काही नाही. कारण ऑलमोस्ट पसारा आवरलेला असेल की पटकन आवरतं सगळं आणि मी एव्हरीडे ट्राय करते पसारा आवरायचं, कधीतरी चुकून राहतं. सो आता मला किचन क्लिनिंग वगैरे करायचं, राघवला आंघोळ घालायची, खूप सारे काम आहेत. त्याचा बर्थडे आहे आणि काही कारणास्तव मी त्याला आज वळू शकत नाही. सो मी त्याचा औक्षण आज नाही करणार, परंतु मी बर्थडेच्या दिवशी जेव्हा आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहे तर त्या दिवशी नक्की औक्षण करणार आहे. आणि हा ड्रेस मी स्टोरवरून आणला होता आत्ता जस्ट 2-3 दिवसापूर्वी, तुमच्यासोबत मी शेअर केलाय आणि मला खूप आवडला. ॲक्च्युली थंडी आहे तर बाहेरच जाताना थंडी आहे, मग जॅकेट वगैरे घालून जाण्यापेक्षा घरामध्ये खूप थंडी लागते सध्या, पाय खाली ठेवावं वाटत नाही. परंतु ऑप्शन नसतं, आपल्याला आवरावंच लागतं सगळं उठून. आणि सो त्यामुळे मी म्हटलं की हा ड्रेस मी आता घरी यूज करायलाच करते. तर चला आता मी राघवला आंघोळ वगैरे घालून घेते आणि मग मला जेवणाच्याही तयारीला लागायचे. तर आता 11 वाजले, तर मला पटपट राहिलेलं काम आहे तर ते उरकून घेणार आहे मी. आणि आज मी राघवसाठी म्हणजे स्पेशल काय आहे तर संध्याकाळी आम्ही जाणार आहोत बाहेर. तर बाहेर आम्ही तिकडेच केक वगैरे घेऊ आणि जेवणाचं प्लॅनिंग नाही, म्हणजे एकतर बनवेल घरी किंवा नाही बनवणार. आणि माझे मिस्टर घरी आहेत, सो मी संध्याकाळी आज बाहेर जाऊ. कोण कोण येणार आहे त्यांची लिस्ट करायची, कोण कोणांना नाही जमणार आहे. सो त्यामुळे आम्हाला फूड ऑर्डर वगैरे करायचे. तर ते कुठून करणार आहे तर जर आम्ही आज गेलो तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हॅलो. आणि आमचं सकाळपासून काय झालं, हा नळ आहे हा लूज झालाय, तर हा असा इकडे तिकडे फिरतो. तर हा इकडे नेला की पुन्हा जागेवर येतोय सेंटरला आणि इकडूनही पुन्हा जागेवर येतोय. तर काहीतरी प्रॉब्लेम झालाय, लूज झालाय म्हणजे ऍक्च्युली. तर आम्ही इथे जो म्हणजे मेंटेनन्स जो असतो बिल्डिंगचा इकडे प्रत्येक, जर तुम्ही रेंटवर राहत असाल तर फ्री असतो. सो आम्ही आता व्हिजिट करणार आहोत बिल्डिंग, म्हणजे जे ते काम पाहतं मेंटेनन्स डिपार्टमेंटला. तर ते येतील आणि आम्हाला रिपेअर करून देतील. तर ते रिपेअर करताना 1 रुपया घेणार नाही, कारण आपल्याकडनं ऑलरेडी त्यांनी रेंटमधून पैसे घेतलेले असतात. सो मेंटेनन्स जो आहे फ्लॅटचा तर तो पूर्णपणे फ्री असतो. जो वर्षभर, म्हणजे तुम्ही वर्षाचं रेंट पे करता तर वर्षभर फ्री असतो. नेक्स्ट इयरला तुम्ही रिन्यू केलं की पुन्हा वर्षभर फ्री असतो. सो अशा प्रकारे इथे तुम्ही फ्लॅटमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर म्हणजे नळ टॅप खराब झाला वगैरे सगळे प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करतात. कुठे कलर गेला असेल तर तेही तुम्ही त्यांना सांगितलं तर तेही कलरही लावून देतात. तर आता मी किचन वगैरे क्लीन केलंय पूर्ण, परंतु मला राघवला आंघोळ घालायची राहिली. राघव आता झोपेल, सो मी त्याचा आवरून घेते आता. आणि माझ्या इथे मोठं झाड ठेवलेलं होतं मनी प्लांट माझ्या मैत्रिणीचा, सुप्रियाचा. तर ती काल घेऊन गेली. तर किचन असं म्हणजे मला खूप असं वेगळं वाटतंय, कारण त्याने खूप शो आला होता, खूप छान दिसत होतं. तर मी ट्राय करेल आता नवीन घेऊन येण्याचा. तर मी इथे लावला देखील आहे तो मनी प्लांट, इथे पाहू शकता कोपऱ्यामध्ये. तर अशा प्रकारे आपलं किचन रेडी झालंय आता, आवरलेलं आहे. सो बाकीचं आवरून घ्यायचंय. आणि ते मला मसाले भात बनवायचा होता, परंतु राघवला खाली सोडलं की राघव लगेच काही ना काही उचकायला सुरुवात करतो. सो माझ्या तोंडासमोरच ठेवलं होतं त्याला पुढे, त्याच्यावरती लक्षही ठेवता येतं काय घेतो काय नाही ते. आणि खालीही माझ्या पायाजवळ घुटमळत होता, रडत होता. सो त्याला वरती ठेवल्यावर शांत झाला, परंतु अशा प्रकारे त्याचे उद्योग चालू होते, तुम्ही पाहू शकता.
हॅलो, आणि मी पोटॅटो आणायला निघाले कारण माझे पोटॅटो संपले. आयत्या वेळेला मला कळालं मसाले भात करायला घेतल्यावरती. पण आमच्या इथे सुपर मार्केट खूप जवळ आहे, खाली आहे, सो त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. एकदम म्हणजे 5 मिनिटावरच आहे. तर पटकन बटाटे वगैरे घेऊन येते मी. आणि यानंतर आम्हाला जायचं होतं बर्थडे पार्टीला राघवच्याच. तर राघवचा बर्थडे आम्ही विचार केला होता बाहेरच सेलिब्रेट करू. सो तुम्हाला सांगितलं होतं मी सकाळी, तर मी इथे चहा ठेवला होता. माझ्या मिस्टरांचं आवरलं नव्हतं, त्यामुळे मग आम्ही चहा वगैरे घेऊन आम्ही आवरून बसलो होतो. कारण असं होतं लेडीजचंच आवरत नाही, जेंट्सला 5 मिनिटं लागतात आवरायला. त्यामुळे हॅलो, आणि आम्ही रेडी होऊन बसलोय. आणि माझ्या मिस्टरांचं काही काम उरकलं नाहीये, सो गाऊ रेडी आहे, मी रेडी आहे आणि राघव देखील रेडी आहे. आणि मी नेकलेस क्रिएट करते. मी हे वाले डेकोरेशन्स टाकलेत आणि अजून डेकोरेशन्स लावायचे ते. आणि गाऊ देखील रेडी आहे. तर आम्हाला आज भरपूर सारी कामं होती, परंतु 7 इथेच वाजलेत. तर आता माहिती नाही करू की नाही. राघवच्या बर्थडेचा केक ऑर्डर करायचा होता आम्हाला, रिटर्न गिफ्ट देखील घ्यायचे होते, परंतु अजून काहीच नाहीये. जेवणही करायचंय बाहेर, दुसरा केक घेऊन आज कटही करायचा एक. तर आणि परत जेवणाची ऑर्डरही द्यायची. तर अजून खूप सारी कामं आहेत आणि बघूयात आता काय होतंय. हॅलो, आणि आत्ताशी आम्ही निघालोय. आता 7:15 वाजलेत. तर गावला उद्या स्कूलही आहे, परंतु माहिती नाही आता कसं आवरेल, सगळं काम होईल का नाही, किंवा उद्या परवा वगैरे मला काही घ्यायला लागतील वस्तू. सो आता टायमिंगवर डिपेंड आहे सगळं. तर चला आता केक ऑर्डर करायला जायचे. जंगल थीम केक मोर. अच्छा, किसमें केक ज्यादा है इसमें? अच्छा, ये केक में 3 किलो बोल के देगा, ये ऑलमोस्ट 3.5 में पहुंच जाएगा. अच्छा. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला टेस्ट करण्यासाठी, म्हणजे आतमध्ये कसं असणार आहे केक, तर त्यासाठी पीस दिला होता. तर त्यांनी ॲक्च्युली छान होता तो पीस. तर आम्ही जास्त म्हणजे चॉकलेटवाला ऑर्डर केला होता. आम्हाला क्रीमवाला नव्हता हवा जास्त, कारण मागच्या वेळेला आम्ही त्यांना चॉकलेटवाला सांगितलं, त्यांनी खूप जास्त क्रीम घातली होती. सो अशा प्रकारे केक ऑर्डर झालेला आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो सवर्ण भवनला केक घेऊन. आम्ही छोटा केक घेतला होता. हॅपी बर्थडे रघु. कटिंग. हॅपी बर्थडे करू दे त्याला. बरं हात माझा. जाऊ. हॅपी बर्थडे राघव. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे राघव. हॅपी बर्थडे.
फर्स्ट टाइम केक खातोय राघव. दीदी तू पण दे ना राघवला थोडासा, छोटूसा एकदम, इथला दे, एकदम छोटूसा. आवडले? चॉकलेट नको त्याला जास्त, दे. जरा थोडं दे ना, आजचा दिवस दे. हा, व्हेरी गुड. त्यानंतर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी शिरा भेटला होता शॉपमधून आणि तिथे आम्ही आवडता डोसा माझा पनीर डोसा घेतला होता आणि सोबतच गाऊला आणि माझ्या मिस्टरांना रोटी आणि पनीरची सब्जी घेतली होती. तर गाऊला प्रचंड आवडते रोटी आणि पनीरची सब्जी. आणि इथे वृंदावन म्हणून रेस्टॉरंट आहे कसमियाला, तर तिथे व्हेजिटेरियन फूड खूप छान भेटतं. तर आम्ही तिथेच राघवच्या बर्थडेसाठी ऑर्डर दिली होती. हॅलो, आणि अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय. फूडची ऑर्डर दिले, रिटर्न गिफ्ट्स आम्ही आणले नाही, तर रिटर्न गिफ्ट्स उद्या किंवा परवा आम्ही गिफ्ट सेंटरवरून घेऊन येऊ. सो अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालंय. तर आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.